हो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रॅकॉट्स केमिस्ट्री YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमची बोर्डची परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे आणि बोर्ड परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी रिएक्शन आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. दॅट इज अल्डोल कंडेन्सेशन फ्रॉम द टॉपिक अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. तर अल्डोल कंडेन्सेशन आणि त्यासोबतच कॅनिझोरोज रिएक्शन या दोन्ही रिएक्शन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बोर्ड एक्झामला तर याचा फायदा होणार आहेच, परंतु त्याचबरोबर सीईटीला देखील तुम्हाला या दोन्ही रिएक्शनचा खूप जास्त फायदा होणार आहे. सो लेक्चरच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण सूचना. हे लेक्चर करत असताना नोटबुक आणि पेन जरूर तुम्ही सोबत घ्या आणि ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी मी या ठिकाणी लिहून देणार आहे, एक्सप्लेन करणार आहे, ते व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या. चला तर सुरू करूया. अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. अल्डोल condensation reaction. So dear friends, अल्डोल या शब्दाचा अर्थ काय आहे? अल्डोल हा जो शब्द आहे तो बनलेला आहे तुमच्या अल्डिहाइड आणि अल्कोहोल या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून. सो ह्या रिएक्शन मध्ये जे तुमचं फायनल प्रॉडक्ट बनणार आहे त्या प्रॉडक्टच्या अगोदर एक इंटरमिडिएट प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये अल्डिहाइड हा देखील फंक्शन ग्रुप असणार आहे आणि अल्कोहोल हा देखील फंक्शन ग्रुप असणार आहे. दोन्हीही फंक्शनल ग्रुप तुम्हाला एकाच कंपाऊंड मध्ये बघायला मिळणार आहे, म्हणून या ठिकाणी अल्डोल हा शब्द वापरलेला आहे. चला आता कंडेन्सेशन या शब्दाचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया. कंडेन्सेशन याचा अर्थ ज्या वेळेस दोन मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्यानंतर हिटिंग केल्यानंतर जर काही स्मॉल मॉलिक्युल्स एलिमिनेट होत असतील, जसे की वॉटर किंवा HCl किंवा अमोनिया, तर त्याला आपण म्हणणार कंडेन्सेशन रिएक्शन. सो व्हॉट इज कंडेन्सेशन रिएक्शन? व्हेन टू और मोर मॉलिक्युल्स कंबाइन, when two or more molecules combine with elimination of with elimination of with elimination of small molecules like वॉटर, मोस्टली वॉटर. लक्षात ठेवा, मोस्टली वॉटर एलिमिनेट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कंडेन्सेशन रिएक्शन ती असते, हे लक्षात ठेवा. त्या व्यतिरिक्त HCl किंवा अमोनिया ही त्या ठिकाणी एलिमिनेट होऊ शकतो. तर ठीक आहे, या दोन्ही शब्दाचा अर्थ समजलेला आहे. अल्डोल दॅट मीन्स हॅव्हिंग द फंक्शन ग्रुप अल्डिहाइड ॲज वेल ॲज अल्कोहोल. आणि कंडेन्सेशन काय? ज्यावेळेस दोन मॉलिक्यूल कंबाईन होणार आणि हीट वगैरे केल्यानंतर वॉटर जर एलिमिनेट झालं, HCl अमोनिया जर एलिमिनेट झालं, तर त्या टाईपच्या ज्या रिएक्शन्स असतात त्यांना तुम्ही कंडेन्सेशन रिएक्शन असं म्हणणार. चला तर रिएक्शन व्यवस्थित आता डिटेल समजून घेऊया. जसं मी आधी सांगितलं की बोर्ड एक्झामला देखील तुम्हाला जर प्रश्न विचारला की राईट शॉर्ट नोट्स ऑन अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर नंबर 1 पॉइंट, अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा प्रिय विद्यार्थी मित्रांनो, की अल्डोल कंडेन्सेशन ही रिएक्शन केव्हा होणार. सो पॉइंट नंबर 1, अल्डोल कंडेन्सेशन साठी सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे अल्फा हायड्रोजनचं असणं. सो अल्फा हायड्रोजन इज नेसेसरी फॉर अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन साठी सगळ्यात महत्वाचं अल्फा हायड्रोजन हा प्रेझेंट असला पाहिजे. सो बाळांनो, अल्फा हायड्रोजन एक्झॅक्टली काय असतो, चला ते पहिले समजून घेऊया. अल्फा हायड्रोजन म्हणजे काय? सपोज मी एक एग्जांपल लिहितो, ऍसिटाल्डिहाइड. सो CH3 C डबल बॉन्ड OH, दिस इज व्हाट? एसिटाल्डिहाइड. और यहां पर आप देखो प्यारे दोस्तों, आपको दिख रहा है कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O ग्रुप, राईट. त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे, हा जो कार्बन आहे याला तुम्ही म्हणणार अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनला जो हायड्रोजन अटॅच असतो त्याला तुम्ही म्हणणार अल्फा हायड्रोजन. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा तुमचा अल्फा कार्बन. व्हॉट इज अल्फा कार्बन? कार्बोनिल ग्रुपचा शेजारचा कार्बन अल्फा कार्बन
आणि त्या अल्फा कार्बनला जे हायड्रोजन अटॅच आहे त्यांना तुम्ही म्हणणार अल्फा हायड्रोजन. तर या ठिकाणी ऍसिटाल्डेहाइड मध्ये तुम्ही बघू शकता प्रिय विद्यार्थी मित्रांनो, किती अल्फा हायड्रोजन दिसत आहे तुम्हाला टोटल? 3 अल्फा हायड्रोजन या ठिकाणी आहे. याला तुम्ही अल्फा हायड्रोजन म्हणू नका. सुरुवातीला तुम्ही लक्षात ठेवा की कार्बोनिल ग्रुपला जो कार्बन अटॅच आहे तो अल्फा कार्बन आणि त्याला अटॅच असलेल्या हायड्रोजनला तुम्ही म्हणणार आहात अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला आय होप सो की समजलेलं आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल, ऍसिटोन मी या ठिकाणी लिहितो. किती अल्फा हायड्रोजन या ठिकाणी प्रेझेंट आहे? पटपट पटपट मला याचं उत्तर द्या. किती अल्फा हायड्रोजन आहेत? कार्बोनिल ग्रुप या ठिकाणी बघू शकताय तुम्ही सी डबल बॉन्ड ओ. अल्फा कार्बन किती आहेत? व्हॉट इज अल्फा कार्बन? कार्बोनिल ग्रुपला अटॅच असलेले कार्बन. या ठिकाणी अल्फा कार्बन आहेत 2. हा देखील अल्फा कार्बन आहे आणि हा देखील अल्फा कार्बन आहे. आणि या ठिकाणी या अल्फा कार्बनला 3 अल्फा हायड्रोजन, या अल्फा कार्बनला 3 अल्फा हायड्रोजन. याचा अर्थ या ठिकाणी 6 अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे. तो सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला हे चेक करायचं आहे की अल्डोल कंडेन्सेशन होण्यासाठी अल्फा हायड्रोजन आहे किंवा नाही. जर अल्फा हायड्रोजन असेल तर त्या ठिकाणी होणार आहे अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आणि जर अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नसेल तर त्या ठिकाणी अल्डोल कंडेन्सेशन हे होणार नाही. सो ह्या ठिकाणी अल्डिहाइड ऍसिटल्डिहाइड मध्ये अल्डोल कंडेन्सेशन होईल, डेफिनेटली होणार. ऍसिटोन मध्ये होणार का? यस, कारण अल्फा हायड्रोजन आहे. चला आता अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. फॉर्माल्डिहाइड मध्ये अल्डोल कंडेन्सेशन पॉसिबल आहे का? फॉर्माल्डिहाइड फॉर्म्युला बरोबर आहे SCHO. या ठिकाणी बाळांनो कार्बोनिल ग्रुप तर प्रेझेंट आहे परंतु अल्फा कार्बन नाही. याचा अर्थ या ठिकाणी अल्डोल कंडेन्सेशन होणार नहीं, यानी फॉर्मल्डिहाइड के अंदर अल्डोल कंडेन्सेशन होगा नहीं. ठीक आहे. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. बेन्झाल्डिहाइड मध्ये अल्डोल कंडेन्सेशन होईल का? बेन्झाल्डिहाइड, बेन्झीन रिंग आणि CHO. बघा कार्बोनिल ग्रुप तर आहे, त्याच्या शेजारी हा तुमचा कार्बन आहे परंतु याला हायड्रोजन अटॅच नाही. याचा अर्थ बेन्झाल्डिहाइड मध्ये देखील अल्डोल कंडेन्सेशन होणार नाही. याचा अर्थ या ठिकाणी बघा बाळांनो, मी 4 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि अत्यंत सिंपल आहे की अल्फा हायड्रोजन जर असला तर अल्डोल कंडेन्सेशन होईल आणि जर अल्फा हायड्रोजन नसेल तर त्या ठिकाणी अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन ही होणार नाही. सो ऍसिटल्डिहाइड मध्ये अल्डोल कंडेन्सेशन पॉसिबल आहे, ऍसिटोन मध्ये आहे, फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड मध्ये नाही. लगेच त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि हे लिहून घ्या. ओके, सो आय होप सो की हे तुम्हाला समजलेलं आहे. अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शनची पहिली आणि महत्वपूर्ण कंडिशन अल्फा हायड्रोजन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो बोर्ड एक्झामला तुम्ही हा पॉइंट जरूर लिहा की अल्फा हायड्रोजन इज नेसेसरी. चला आता सेकंड पॉइंट कडे आपण वळूया. सेकंड पॉइंट आहे की अल्डोल कंडेन्सेशन मध्ये आपण वापरणार आहोत डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट KOH याचा वापर तुम्हाला करायचा आहे किंवा ऍक्वियस NaOH, ऍक्वियस KOH असं तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ऍक्वियस म्हणजे डायल्यूट. ठीक आहे. सो डायल्यूट NaOH, डायल्यूट KOH किंवा Na2CO3 च्या प्रेझेन्स मध्ये देखील ही रिएक्शन होते किंवा इवन बॅरियम हायड्रॉक्साइड देखील वापरतात. ही सगळी थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन देखील तुम्ही लक्षात ठेवा. सो सेकंड कंडिशन ही आहे की बेस कॅटलाइज ही रिएक्शन आहे, बेसच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन तुमची होणार आहे. सो दोन महत्वपूर्ण कंडिशन, एक तर अल्फा हायड्रोजन असणं गरजेचं आहे आणि सेकंड की रिएक्शन साठी जे मीडियम तुमचं असणार आहे ते असणार आहे तुमचं बेसिक मीडियम. चला आता डायरेक्ट रिएक्शन कशी करायची हे मी तुम्हाला विथ मेकॅनिझम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगतो. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन लेक्चर करा. प्रत्येक पॉइंट तुमचा या ठिकाणी कव्हर होणार आहे आणि आपल्या मातृभाषा मराठीमध्ये हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतंय. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी 101% क्लिअर होणार आहे. चला तर आपण डायरेक्ट रिएक्शन बघू
जसं की आपण बघितलं की ऍसिटाल्डेहाइड मध्ये रिएक्शन पॉसिबल आहे का अल्डोल कंडेन्सेशन? यस आहे पॉसिबल. चला तर ऍसिटाल्डेहाइडचं आपण रिएक्शन करून बघूया आणि त्याही अगोदर एक पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो की अल्डोल कंडेन्सेशन मध्ये बघा दोन रिएक्शन्स आहेत. एक आहे सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन आणि दुसरा आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. हा देखील महत्वपूर्ण पॉइंट आहे की एक आहे तुमचं सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आणि दुसरी आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. तो सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन याचा अर्थ की जे मॉलिक्युल्स तुम्ही या ठिकाणी अल्डोल कंडेन्सेशन साठी घेणार ते दोघही जर सेम असतील तर सेल्फ आणि जर वेगवेगळे तुम्ही अल्डिहाइड किंवा कीटोन अल्डोल कंडेन्सेशन त्यांचं जर तुम्ही करणार असाल तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही म्हणणार आहात क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. बघा व्यवस्थित या ठिकाणी सर्व तुमचे कन्सेप्ट हे क्लिअर होतील. पहिले आपण डिस्कस करूया सेल्फ. सो रिएक्शन कशी असते बघा, या ठिकाणी मी लिहितोय 2CH3 डबल बॉन्ड OH 2 मोल्स तुम्हाला घ्यायचे आहेत ऍसिटाल्डेहाइडचे. दोन मॉलिक्युल्स तुम्ही घ्या ऍसिटाल्डेहाइडचे आणि जे मीडियम असणार आहे बाळांनो ते असणार आहे तुमचं डायल्यूट NaOH किंवा असू शकतं डायल्यूट KOH. या ठिकाणी प्रॉडक्ट तुम्हाला माहित नाही. प्रॉडक्ट तुम्हाला या ठिकाणी माहित नाही आणि प्रॉडक्ट कसं काढायचं हेच आता आपण शिकणार आहोत. सो सर्वप्रथम बघा ह्या ठिकाणी दोन स्टेप्स होणार आहेत. स्टेप नंबर 1 ज्यामध्ये तुम्हाला बनवायचा आहे न्यूक्लिओफाइल. सो स्टेप नंबर 1 आहे तुमची जनरेशन ऑफ न्यूक्लिओफाइल. जनरेशन ऑफ न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल काय असतं? न्यूक्लिओफाइल काय असतं? न्यूक्लिओफाइल्स मतलब न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस. न्यूक्लियस मध्ये बघा चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज कुणाला आवडणार? ज्याच्यावरती असतो निगेटिव्ह चार्ज. तो न्यूक्लिओफाइल म्हणजे निगेटिव्ह चार्ज स्पेसिस OH Cl Br I Cn हे सगळे कोण आहेत? न्यूक्लिओफाइल आहे. ठीक आहे. या ठिकाणी जो बेस तुम्ही वापरलेला आहे कंडिशन बघा डायल्यूट मीडियम आहे वॉटर है लेकिन याद रखो प्यारे दोस्तों कि ये जो बेस है OH- ये आपका स्ट्रॉंग बेस है. हा कसा बेस आहे? स्ट्रॉंग बेस आहे कारण NaOH हे तुमचं स्ट्रॉंग बेस आहे. सो हा OH- एका अल्फा हायड्रोजनला OH- काय करणार? सोप्या भाषेत मी या ठिकाणी एक्सप्लेनेशन देतोय. OH- काय करणार? OH- एका अल्फा हायड्रोजनला घेऊन पळून जाणार. काय करणार? OH- एका अल्फा हायड्रोजनला घेऊन पळून जाणार. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा. सोप्या भाषेत OH- जो आहे एका अल्फा हायड्रोजनला, किती अल्फा हायड्रोजनला? फक्त एका अल्फा हायड्रोजनला घेऊन निघून जाणार कारण OH- आणि एक H+ जर त्याला मिळालं बाळांनो काय तयार होणार आहे? वॉटर. सो अशा पद्धतीने OH- एका अल्फा हायड्रोजनला घेऊन जाणार आणि मग तुम्हाला न्यूक्लिओफाइल त्या ठिकाणी तयार करायचं आहे. लक्ष व्यवस्थित असू द्या. छोट्याशा सिंपलशा स्टेप आहेत. सोप्या भाषेत मी या ठिकाणी एक्सप्लेनेशन देतोय. सो CH3CHO आपण बघितलं की याच्यात 3 अल्फा हायड्रोजन आहेत आणि या 3 अल्फा हायड्रोजन पैकी एक अल्फा हायड्रोजन जो आहे आता तो पळून जाणार आहे कशासोबत? OH- सोबत. सो ही एक खूप महत्वाची बेसिक गोष्ट ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये असते. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की OH- को क्या पसंद है? OH- को H+ पसंद है. OH- को H+ पसंद है. जैसे मेटल को नॉन मेटल पसंद है और बेबी को बेस पसंद है. सो अशा पद्धतीने हे सगळं आहे. सिंपल गोष्टी लक्षात ठेवा. सो या ठिकाणी OH- आहे आणि हा OH- जो आहे हा एका H+ ला घेऊन जाणार. सो बघा या कार्बन जवळ टोटल किती अल्फा हायड्रोजन आहेत? 3. आणि बघा ज्यावेळेस हा H निघून जाणार त्यावेळेस कार्बन त्या बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन बघा एक बॉन्ड याचा अर्थ कार्बनचा एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहे, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहे कारण कोव्हॅलेंट बॉन्ड बनलेला आहे. परंतु कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनकडेच राहतील.
तो हायड्रोजनला एकही इलेक्ट्रॉन देणार नाही. म्हणजेच H इथून H+च्या फॉर्म मध्ये बाहेर पडणार. H+ याचा अर्थ H जवळ 0 इलेक्ट्रॉन. H जवळ 0 इलेक्ट्रॉन. H+ इज बॉन्ड, H+ इज प्रोटॉन, इसके पास कोई इलेक्ट्रॉन नहीं है, 0 इलेक्ट्रॉन है, बेचारा गरीब है. आणि ये गरीब का सहारा अब कोई और बनने वाला है. OH- H+ को लेके भागने वाला आहे. हे या ठिकाणी मी थोडंसं मिटवतो आणि पुढे रिएक्शन कशी झालेली आहे बघा. H+ गेला आणि जाताना कार्बनने ते दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवले. एक तर त्याचाच होता, एक H चा देखील स्वतःकडे ठेवलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी CH2 मायनस चार्ज कसा आला समजलं तुम्हाला. कार्बन आणि H मधला बॉन्ड ब्रेक झाला. दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनकडे गेले. का गेले? कारण कार्बनची काय जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. आणि सो या ठिकाणी हे आपण लिहूयात. सो डिअर फ्रेंड्स, हे जे काही तयार झालेलं आहे, तर हे काय तयार झालेलं आहे? दिस इज व्हॉट न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. न्यूक्लिओफाइल काय असतं? निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज ते तुमचं न्यूक्लिओफाइल. सो अशा पद्धतीने तुम्हाला फक्त एक अल्फा हायड्रोजन या ठिकाणी काढायचा आहे आणि तुमचं न्यूक्लिओफाइल या ठिकाणी तयार झालेलं आहे. राईट. सो याला तुम्ही म्हणणार आहात इनोलेट आयन. लक्षात ठेवा, हे आहे तुमचं इनोलेट आयन. सो डिअर फ्रेंड्स, बघा, हे सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवतोय, ज्याचा एकच उद्देश आहे की घोकंपट्टी तुम्ही करू नका. जर तुम्ही घोकंपट्टी केली त्या सर्व गोष्टी तुम्ही विसरून जाणार आणि आपला उद्देश हा दुहेरी आहे. म्हणजे तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये देखील या सगळ्या गोष्टी लिहायच्या असतील आणि जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर डेफिनेटली तुम्ही लिहू शकतात आणि सीईटी देखील तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. थोडा वेळ लागेल, परंतु एकदा समजल्यानंतर ही रिएक्शन, बोर्ड काय, सीईटी काय, अजून वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष देखील तुम्ही विसरू शकणार नाही. ही माझी गॅरंटी आहे. चला, तर इनोलेट आयन या ठिकाणी बनलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी निगेटिव्ह सिग्मा पाय, पाय सिग्मा निगेटिव्ह, पाय सिग्मा निगेटिव्ह, पाय सिग्मा निगेटिव्ह. काही आठवतंय? पाय सिग्मा पाय सिग्मा पॉझिटिव्ह, पाय सिग्मा निगेटिव्ह, पाय सिग्मा फ्री रेडिकल, पाय सिग्मा 2 पेअर. कॉन्जुगेशन आहे, कॉन्जुगेशन आणि कॉन्जुगेशन आहे म्हणजे रेझोनन्स होईल आणि रेझोनन्स स्टॅबिलाइज हा इनोलेट आयन हा असतो. दिस इज व्हॉट रेझोनन्स स्टॅबिलाइज आयन अँड दॅट इज व्हॉट इनोलेट आयन. सो इनोलेट आयन कसं तयार होतं बाळांनो, किंवा त्याला न्यूक्लिओफाइल तुम्ही म्हणा, काही हरकत नाही. हा न्यूक्लिओफाइल तयार करण्यासाठी फक्त एक अल्फा हायड्रोजन तुम्हाला त्या मॉलिक्यूल मधून गायब करायचा आहे. एक H+ कोण घेऊन पळून जाणार? OH-. असं का केलं त्याने? कारण तो स्ट्रॉंग बेस आहे. OH- ला H+ आवडतो, फार जास्त आवडतो. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने स्टेप नंबर 1 ही झालेली आहे. एक अल्फा हायड्रोजन निघून गेला आणि इनोलेट आयन म्हणजेच न्यूक्लिओफाइल तयार झालेला आहे. आता स्टेप नंबर 2 आपण करूया बाळांनो. तुमच्या जवळ एक छान छान असा न्यूक्लिओफाइल आहे आणि हा न्यूक्लिओफाइल आता काय करणार? या ठिकाणी मी लिहिलेलं होतं की 2 मॉलिक्यूल तुमच्या जवळ आहेत. ऍक्च्युअली तुम्ही बघा बाळांनो की बीकर मध्ये सपोज ही रिएक्शन होते, त्यामध्ये अल्डिहाइड आहे, ऍसिटाल्डिहाइड, वरतून तुम्ही डायल्यूट NaOH किंवा KOH टाकलं आणि त्या बीकर मध्ये हजारो लाखो करोडो मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी असणार आहे. तेव्हा आपल्याकडे जो मॉलिक्यूलची काही कमी नाही. एक मॉलिक्यूल या ठिकाणी की जसं दाखवलं मी तुम्हाला, न्यूक्लिओफाइल हा तयार झालेला आहे आणि दुसरा ऍसिटाल्डिहाइड मी अशा पद्धतीने लिहितो. ठीक आहे. सो स्टेप नंबर 2 ला तुम्ही म्हणू शकता अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. सो प्यारे दोस्तों, अब ये न्यूक्लियोफाइल क्या करेगा? सीधा जाके हमला करेगा, सीधा जाके हमला करेगा, सीधा जाके अटैक करेगा. और किसके ऊपर करेगा भैया? किसके ऊपर करेगा? कोणावरती अटॅक करणार आहे तो? हा अटॅक करणार आहे कार्बोनिल कार्बन वरती. लक्षात ठेव, कुठे अटॅक करायचा आहे त्याला? कार्बोनिल कार्बन वरती. आता कार्बोनिल कार्बन जो दिसतोय तुम्हाला, याने 4 बॉन्ड ऑलरेडी बनवलेले आहेत आणि जर हा त्याच्यासोबत जोडला गेला तर त्याचे 5 बॉन्ड होतील. हे शक्य आहे का? असं शक्य नाही. आणि मग त्या कारणामुळे हा ऑक्सिजन जो आहे पाय बॉन्ड स्वतःकडे ओढून घेईल.
याने असं का केलं? कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त आहे आणि पाय बॉन्डच का ब्रेक केला? कारण पाय बॉन्ड हा वीक असतो सिग्मा बॉन्ड पेक्षा. तर ठीक आहे, या ठिकाणी अटॅक केलेला आहे CH2 मायनस सी डबल बॉन्ड एच ने. आणि बघा आता तुम्हाला व्यवस्थित कशा पद्धतीने सगळं लिहायचं आहे. CH3 मी लिहिलेला आहे. सी या ठिकाणी हा कार्बन, या यशला मी असं थोडस साईडला लिहितो, थोडस असं साईडला लिहू शकतो, राईट. या ठिकाणी लिहिलेलं आहे मी H. त्यानंतर ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज, कारण हा एक बॉन्ड तिकडे शिफ्ट झालेला आहे. आणि ह्या कंपाऊंडला बाळांनो असंच्या असं इथून उचला आणि तो उचलून इथे ठेवा. इथून उचला, इथे ठेवा, बाकी दुसरे काहीही करू नका. सो ह्या ठिकाणी तुम्ही CH2 सी डबल बॉन्ड ओ एच लिहिलं. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला CH2 सी डबल बॉन्ड एच. आता हा जो CH2 आहे त्या CH2 मधला एक H मी असा लिहू शकतो. CH2 अशा पद्धतीने न लिहिता मी H वरती लिहिलं. तर बघा बाळांनो अजून एक दुसरी गोष्ट, की ह्या ठिकाणी मीडियम जे आहे तुमचं डायल्यूट आहे, म्हणजेच त्या ठिकाणी पाणी प्रेझेंट आहे. आणि पाणी प्रेझेंट आहे म्हणजे पाण्यामध्ये कोणते आयन्स असतात? H प्लस OH मायनस. हा ऑक्सिजन मायनस जो आहे हा असा एकटा राहत नाही, त्याला एकटं राहू शकत नाही तो O मायनस. त्यामुळे तो असा पाण्यामध्ये हात टाकणार. इमॅजिन करा, हायपोथेटिकली बाळांनो, ऑक्सिजन O मायनस जो आहे असा पाण्यामध्ये हात टाकणार आणि H प्लस स्वतःकडे घेणार. त्यामुळे O मायनस सोबत तुम्ही काय करा? O मायनस सोबत तुम्ही हा H प्लस अटॅच करा, जो की त्याला मिळालेला आहे पाण्यामधून. सो वेरी मच सिंपल. O के ऊपर आएगा निगेटिव, O निगेटिव वैसे रहेगा नहीं, H प्लस को अपने साथ जोड़ लेगा. और ये जो CH2 था इसको मैंने इस तरीके से लिखा. सो डियर फ्रेंड्स, या ठिकाणी आता तुम्ही ह्या प्रोडक्टला व्यवस्थित बघा. ये जो आपको दिख रहा है कंपाउंड, इसे थोड़ा गौर से देखो, देखो मगर प्यार से. इस पर आपको इस कंपाउंड के अंदर कौन से दो ग्रुप दिख रहे हैं? यहाँ पे देखो, बघा इथं CHO एक आहे अल्डिहाइड आणि OH म्हणजे अल्कोहोल. अल्डिहाइड पण आहे, अल्कोहोल पण आहे, म्हणजेच बाळांनो हे जे इंटरमिडिएट आहे त्याला तुम्ही म्हणणार आहात अल्डोल. काय म्हणणार आहात? अल्डोल. दिस इज व्हॉट? अल्डोल. अजून आपल्याला फायनल प्रॉडक्ट मिळालेलं नाही आणि फायनल प्रॉडक्ट आता काही सेकंदात तुम्हाला मिळणार आहे. तो अल्डोल तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि फक्त आता थोडीशी हिटिंग करा, थोडासा हिट करो, थोडासा हिट करो. और थोड़ा हिट करने के बाद प्यारे दोस्तों, ये जो OH है और ये जो H है ये चला जाएगा और इनके जाने के बाद इन दो कार्बन के बीच में यहाँ पे बनेगा डबल बॉन्ड और वो होगा आपका फाइनल प्रोडक्ट. यानी यहां पर आपको मिलेगा CH3 और CH. यहां पे आएंगे भैया आपका डबल बॉन्ड, डबल बॉन्ड CH. जिससे तो वाला OHH गया अभी कंडेंसेशन. वही तो लिखा था मैंने. काय लिहिलं होतं? कंडेंसेशन मतलब दो मॉलिक्यूल जो है उनको जब अपन हीट करेंगे, हीट करने के बाद अगर वाटर का एलिमिनेशन हो रहा है, अगर अमोनिया बाहर निकल रहा है, अगर HCl बाहर निकल रहा है, तो उस रिएक्शन को हम क्या बोलेंगे? कंडेंसेशन रिएक्शन बोलेंगे. तो यहां पर सिर्फ वाटर एलिमिनेट हुआ है. तो ठीक है, वाटर मोस्टली जनरली वाटर एलिमिनेट होता है, तो ये कंडेंसेशन हुआ या नहीं हुआ? बोलो जल्दी. अल्डोल तो दिखा आपके सामने, आंखों के सामने, कि भैया ये अल्डोल है. अब हीटिंग करने के बाद वाटर गया, यानी अल्डोल. कंडेंसेशन, बात खत्म. यहाँ पे देखो CHO में आगे का लिखता हूं. दिसतंय तुम्हाला? CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. तर अशा पद्धतीने हे तुमचं प्रॉडक्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्याचं IUPAC नाव जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर जरूर देऊया आपण. अल्डिहाइडचा कार्बनला नंबर 1, त्यानंतर हा तुमचा नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. 4 कार्बन आहे. वर्ड रूट आहे ब्यूट. दुसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, म्हणून आपण लिहूया 2PNE.
आणि अल्डिहाइड साठी सफिक्स काय असतं बाळांनो? एल. हे तुम्हाला माहित आहे, कारण आता पुढची एक्झाम थोड्या दिवसावर आलेली आहे, त्यामुळे एवढ्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला येतातच अशी मला पूर्ण आशा आहे. ठीक आहे. सो अल्डिहाइडचं एल, मिथॅनल, इथॅनल, प्रोपॅनल, ब्युटॅनल, पेंटॅनल, हेक्झॅनल हे सगळं तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की वॉवेल नंतर वॉवेल येत नाही. ए, ई, आय, ओ, यू एक वॉवेल नंतर दुसरं वॉवेल येत नाही, म्हणून आपण एक ई या ठिकाणी कॅन्सल करूया आणि हे आहे ह्या कंपाऊंडचं आयुपीएसी नाव. सो अशा पद्धतीने प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपी ही रिएक्शन आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर ही तुम्हाला फार सोपी वाटेल डेफिनेटली. फक्त तुम्हाला बघा 2 स्टेप या ठिकाणी करायच्या आहे. पहिल्या स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइल तयार करायचा आहे. बघा इथं 2 मिनिटात परत एकदा मी रिवाइज करतो या ठिकाणी. पहिल्या स्टेप मध्ये काय तयार करायचं आहे तुम्हाला? न्यूक्लिओफाइल. ही झाली तुमची स्टेप नंबर 1 आणि दुसऱ्या स्टेपमध्ये तो न्यूक्लिओफाइल सेकंड एसिटाइलेटेड मॉलिक्युलवरती अटॅक करणार. अटॅक केल्यानंतर त्या ठिकाणी ऑक्सिजन हा पाय बॉन्ड ब्रेक करणार. ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येणार, परंतु ऑक्सिजन H+ ला स्वतःकडे ओढून घेणार. H+ ओढून मिळणार त्याला पाण्यामधून आणि नंतर हिटिंग केल्यानंतर तुम्हाला जस्ट वॉटर मॉलिक्युल या ठिकाणी एलिमिनेट करायचं आहे आणि फायनल तुम्हाला या ठिकाणी जे प्रॉडक्ट मिळालेलं आहे दॅट इज युअर फायनल प्रॉडक्ट. अगोदर तुम्हाला मिळणार अल्डोल. हिटिंग केल्यानंतर वॉटर एलिमिनेट झालेला आहे. वॉटर ये चला गया. दॅट इज व्हॉट? कंडेन्सेशन. तर ह्या ठिकाणी जे मॉलिक्युल्स तुम्ही वापरलेले होते ते सेम होते, फक्त ऍसिटाल्डिहाइडच मी वापरलेला आहे, म्हणून याला तुम्ही म्हणणार आहात सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. ठीक आहे. तर प्रॅक्टिससाठी आपण करूया अजून एक रिएक्शन जेणे तुमचा कॉन्फिडन्स हा वाढेल. चला परत एकदा आपण अल्डोल कंडेन्सेशन करू. यावेळेस मी ऍसिटोन घेत आहे. एरो वरती लिहिलेलं आहे डायल्यूट NaOH किंवा KOH असू शकतं. आधीच तुम्हाला सांगितलं, नंतर मग हिटिंग आणि तुम्हाला मग फायनल प्रॉडक्ट त्या ठिकाणी सांगायचा आहे. ठीक आहे. सो डायरेक्ट देखील तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बोर्ड मध्ये विचारला जाऊ शकतो की व्हॉट विल बी द प्रॉडक्ट फॉर दिस रिएक्शन, की ऍसिटोनचं अल्डोल कंडेन्सेशन करा आणि फायनल प्रॉडक्ट सांगा, असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला रिएक्शन द्यायची आहे आणि मग इन डिटेल वर्ड्स मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन कराव्या लागतील. जे तुम्हाला संपूर्ण जे आधी पॉईंट सांगितले ते सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहाव्या लागतील. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ही रिएक्शन व्यवस्थित समजलेली आहे त्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि आता ही रिएक्शन स्वतःहून करून बघण्याचा प्रयत्न करा. ज्यांना अजूनही कळलेलं नाही त्यांनी परत आता ही रिएक्शन बघा. डेफिनेटली तुम्हाला कळणार. लक्ष व्यवस्थित द्या. तर ह्या ठिकाणी थोडंसं आता स्टेप्स जे आहेत थोडं लिटिल बिट मी थोडीशी स्पीड वाढवतो. बघा की ह्या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे. स्टेप नंबर 1 मध्ये तुम्हाला न्यूक्लिओफाइल तयार करायचा आहे. सो जनरेशन ऑफ न्यूक्लियोफाइल या फिर इसको एक और मैंने बात यहाँ पे कही कि न्यूक्लियोफाइल को क्या कहेंगे हम? इनोलेट आयन. काय बोलणार त्याला? इनोलेट आयन. आणि कसा काढायचा? हे असा काढायचा आहे बघा. ऍसिटोन परत एकदा लिहा प्रिय मित्रांनो. ऍसिटोन लिहा. ठीक आहे. त्यानंतर हे तुमचं बेस OH- पूर्ण फोकस OH- वरती करा. याच मेन फंक्शन आहे. बघा बेस कॅटलाइज ही रिएक्शन आहे. तर मग OH- चा रोल अत्यंत महत्वाचा आहे. सो OH- ला काय आवडतं? H+. सिंपल आहे का नाही? OH- ला H+, कारण H+ मिळाला वॉटर तयार होतं. सो OH- काय करणार? एका अल्फा कार्बनला घेऊन पळून जाणार. एका अल्फा हायड्रोजनला. अल्फा कार्बन नाही. कशाला? अल्फा हायड्रोजनला. फक्त एक, जास्त नाही, फक्त एक. सो याच्यातला एक अल्फा हाइड्रोजन गेला. कोणासोबत गेला? OH- सोबत गया भैया. वो किसके साथ? OH- के साथ. अब जो वो जाएगा तो कार्बन जो है उसको इलेक्ट्रॉन दे के नहीं भेजेगा. कार्बन जो आहे त्याला इलेक्ट्रॉन देऊन पाठवणार नाही. तो त्याला असं नाही करणार टाटा बाय बाय यश चालला तू, हे घे तुझा इलेक्ट्रॉन. अजिबात नाही. त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. कोणाची? कार्बनची. फार जास्त नाही पण आहे जास्त. तेव्हा बॉन्ड तुटल्यानंतर कार्बन वरती येणार आहे निगेटिव्ह चार्ज आणि न्यूक्लिओफाइल तुमचा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता हे अवघड आहे का? सांगा मला. डिफिकल्ट कुछ भी नहीं है. सिर्फ एक अल्फा हाइड्रोजन निकाल दो. दैट्स इट. खत्म.
स्टेप नंबर 1 खत्म हो गया भैया, खत्म हो गया। अभी एक ही पेज के ऊपर यहीं पे अपन करेंगे ये पूरी रिएक्शन, ठीक है ना। चलो अभी स्टेप नंबर 2 करते हैं, जल्दी जल्दी फास्ट फास्ट झटपट पटापट। ओके, मार्क्स मिळतील खटाखट, झटपट पटापट। सो यहाँ पे न्यूक्लियोफाइल तयार झालेला आहे आणि तो आता पटकन अटॅक करणार आहे। त्याला देखील घाई झालेली आहे, परंतु तुम्ही घाई करू नका, गडबड करू नका, गोंधळ करू नका, ठीक आहे। आणि लक्ष व्यवस्थित द्या। ओके, सो अभी ये न्यूक्लियोफाइल क्या करेगा, क्या करेगा, अटैक करेगा, वो अटैक करेगा, अटैक हमला। स्टेप नंबर 2 अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल। बघा ही स्टेप्स जर तुम्हाला किचकट वाटत असेल तर परत एकदा बघा, व्यवस्थित बघा, ठीक आहे। सो हा कुठं अटॅक करणार, कार्बोनिल कार्बनवरती। जसं याने कार्बोनिल कार्बनवरती अटॅक केला, लक्षात ठेवा हा ऑक्सिजन पाय बॉन्ड काय करणार, ब्रेक करणार। आणि वाईस वर्सा तुम्ही कसं याला इमॅजिन करू शकता, बघा ही हायपोथेटिकल गोष्ट आहे, लक्षात ठेवा, राईट। तो हायपोथेटिकल गोष्ट आहे। आपण फायनल प्रॉडक्ट कसं आलं याचं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन बघतोय आणि दॅट इज नथिंग बट व्हॉट मेकॅनिझम। काय असतं मेकॅनिझम, मेकॅनिझम इज व्हॉट स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन ऑफ अ केमिकल रिएक्शन, लक्षात ठेवा। सो ऑक्सिजनने पाय बॉन्ड स्वतःकडे ओढून घेतलेला आहे आणि याने त्याच्यावर अटॅक केलेला आहे। आता फायनल प्रॉडक्ट नीट बघा कसे तयार होणार आहे। तर ह्या ठिकाणी मी लिहितो CH3, त्यानंतर C म्हणजे कार्बन, ऑक्सिजनने पाय बॉन्ड स्वतःकडे ओढून घेतला, O निगेटिव्ह, राईट। हा जो CH3 आहे त्याला म्हणा तू थोडं सरकतो का, सरक CH3 थोडा सरक, असं थोडंसं सरकाव, तसं सरकाव त्याला, बस सरकवलं CH3, ठीक आहे। अब ये इसको उठाओ, याला असं उचला इथून, इथून उचला, इथे ठेवा, कॉपी पेस्ट येतं ना तुम्हाला, कॉपी पेस्ट एवढंच येत असेल तुम्हाला, ठीक आहे। सो कॉपी पेस्ट करा, ओके ओके। थोडीफार गंमत, थोडीफार मजा शिकवता शिकवता मी करत आहे। मला माहित आहे की हे लेक्चर लाईव्ह नाही, परंतु तरी देखील शिकवायला मला फार मजा येते आणि तुम्ही देखील हसत खेळत आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्या। आणि लवकरच आपण, जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर जबरदस्त लाईव्ह लेक्चर्स आपण कंडक्ट करू, ज्याचा तुम्हाला खतरनाक फायदा होईल। जबरदस्त लेक्चर, खतरनाक फायदा, टीचर जबरदस्त है, ठीक है, धीरे धीरे समझेगा। चैनल पे बने रहो। जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया जल्दी से सब्सक्राइब करो भैया, कुछ पैसे नहीं लगते सब्सक्राइब करने के लिए, ठीक है। आगे देखो यहाँ पर CF2 को मैंने स्टाइल से लिखा है, कैसे लिखा बघा, मराठी मराठी भाषा, मातृभाषा इकडं। CF2 ला मी असं लिहिलेलं आहे, CH लिहू शकतो का, यस डेफिनेटली लिहू शकतो। O मायनस आपल्या आयुष्यामध्ये असा एकटा राहू शकत नाही, तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह फार जास्त असतो, त्यामुळे असा पाण्यामध्ये हात घालणार, तो असा हात घातला की असा H प्लस बाहेर काढणार आणि तो H प्लस याच्यासोबत या ठिकाणी राहणार। सो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला इंटरमिडिएट मिळालेलं आहे, अजूनही फायनल प्रॉडक्ट मिळालेलं नाही। तुम्हाला आता या ठिकाणी करायची आहे हिटिंग आणि हिटिंग केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल हा निघून जाणार। बघा किती छान रिएक्शन आहे, OH OH गया, डबल बॉन्ड आया, OH H गया, वाटर गया, डबल बॉन्ड आया, बहुत मजा आया, रिएक्शन हो गई खत्म। रिएक्शन यहां पर हो गई खत्म खत्म खत्म, राइट। सो इस तरीके से ये आपका फाइनल प्रोडक्ट है। तो दोस्तों आई होप सो कि अब ये आपको अच्छे से समझ में आया है। किती स्टेप्स आहेत पटपट सांगा। न्यूक्लियोफाइल जनरेट करायचा आहे, दुसऱ्या स्टेप मध्ये त्या न्यूक्लियोफाइल काय करणार, कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करणार, फक्त 2 स्टेप। फायनल हिटिंग करायचं, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट करायचं आणि याची जर तुम्ही 2-4 वेळेस प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्ही बोर्डला देखील ही लिहू शकता। विदाउट प्रॅक्टिस, विदाउट लिहून तुम्ही, आणि विशेष म्हणजे ही प्रॅक्टिस तुम्ही लिहून करणार। जर लिहून तुम्ही केमिकल रिएक्शन्स करत असता तर डेफिनेटली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत सोप्या वाटणार, कारण हा जो सब्जेक्ट आहे असा वाचून करायचा नाही बाळांनो, लिहून व्यवस्थित प्रॅक्टिस करा। अजूनही कळलं नसेल परत एकदा व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। आणि आता एक अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो, याचं नाव हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाइप करा की याचं IUPAC नाव काय आहे, हे तुमचं होमवर्क। याचं नाव कमेंट सेक्शन मध्ये टाइप करा, ठीक आहे। तर सिंपल आहे बाळांनो। ह्या दोन्ही रिएक्शन कोणत्या होत्या तुमच्या,
सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. कोणत्या रिएक्शन होत्या? सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन. कारण मी काही वेगळे अल्डिहाइड त्या ठिकाणी वापरलेले नाही किंवा एक अल्डिहाइड एक कीटोन असं काही केलेलं नाही. पहिल्या एक्झाम्पल मध्ये देखील ऍसिटल्डेट चे 2 मॉलिक्युल्स आपण कन्सिडर केले. सेकंड एक्झाम्पल मध्ये फक्त ऍसिडोनच वापरलेला आहे, तर त्याला तुम्ही म्हणणार सेल्फ. चला आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन कडे वळूया. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. आणि जर तुम्हाला सेल्फ कळलेलं आहे तर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन शिकायला तुम्हाला फार मजा येणार आणि खूप सिंपल आहे. बघा, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन साठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज माझ्याजवळ आहे एक ऍसिटल्डिहाइड, ठीक आहे, आणि एक आहे ऍसिटोन. एरो वरती लिहिलेलं आहे डायल्यूट NaOH, KOH काही असू शकतं, सांगितलेलं मी तुम्हाला हिटिंग. आणि फायनल प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी काढायचे आहे. सीईटीला देखील हा चांगला छान प्रश्न होऊ शकतो किंवा तुम्हाला बोर्डला देखील क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन वरती प्रश्न विचारला तर हे सर्व तुम्हाला आता आलं पाहिजे. सो ज्याला व्यवस्थित समजलेलं आहे बाळांनो, विचार करा की या ठिकाणी फायनल किती प्रोडक्ट्स मिळतील. किती प्रोडक्ट्स मिळतील या ठिकाणी? हाऊ मेनी प्रोडक्ट्स यू विल गेट क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये? सो बघा, या ठिकाणी रिएक्शन्स कशा करायच्या आहेत. स्टेप नंबर 1 फॉलो करा. स्टेप नंबर 1 काय आहे? स्टेप नंबर 1 फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल तुम्हाला बनवायचा आहे. सेकंड स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइल अटॅक करणार कार्बोनिल कार्बन. फक्त 2 स्टेप. मेकॅनिझम मध्ये बघा, बहुतेक तुमचे जे केमिस्ट्रीचे मेकॅनिझम आहे त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या 10, 15, 20, 25 अशा आहेत का? तेव्हा घाबरण्याची अजिबात गरज नाही. बेसिक टर्म्स अजूनही तुमच्या क्लिअर नसतील, पटकन समजून घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. वेळ आहे तुमच्याजवळ, ठीक आहे. बी पॉझिटिव्ह, ठीक है. सो स्टेप नंबर 1 क्या भैया? स्टेप नंबर 1 न्यूक्लियोफाइल जनरेट करना. सो H प्लस तो अभी आप थोड़ा दिमाग से खेलो, ठीक है. OH माइनस क्या करेगा? चुरा लेगा. चुरा लिया है H प्लस को किसने? OH माइनस ने. किससे? इससे चुरा लिया. किससे? एसिटल्डेट से चुरा लिया. तो यहाँ पर H प्लस गायब होने के बाद H प्लस गेला. आता डोक्यात ठेवा की H प्लस गेला. कोण घेऊन पळून गेला? OH मायनस. ठीक आहे. दोन्ही रिएक्शन मध्ये मी ते सगळं डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. चला आता एक H प्लस गेल्यानंतर काय उरलं तुमच्याजवळ? CF2 मायनस, C डबल बॉन्ड O H. दिस इज व्हॉट? न्यूक्लिओफाइल. ठीक आहे. किंवा याला काय म्हणणार तुम्ही? इनोलेट आयन. तसंच या ठिकाणी देखील तुम्ही न्यूक्लिओफाइल तयार करा. न्यूक्लिओफाइल कसा तयार होणार? एक H प्लस केलेला आहे. CF2 मायनस, C डबल बॉन्ड O CH3. सो अशा पद्धतीने तुम्ही असे 2 न्यूक्लिओफाइल तयार केले. ठीक आहे. आता हा न्यूक्लिओफाइल लक्षात ठेवा व्यवस्थित, हे तुम्हाला व्यवस्थित करून बघायचंय. दिस इज होमवर्क फॉर यू अगेन. हा न्यूक्लिओफाइल अटॅक करणार एकदा ह्या एसिटल्डेट वरती. एक बार ये अटॅक करेगा इस एसिटल्डेट के ऊपर, मग तुम्हाला मिळणार एक प्रोडक्ट. आणि एकदा अटॅक करणार ह्या कार्बोनिल कार्बन वरती जो एसिटोनचा आहे. समजते तुम्हाला? एकदा अटॅक करणार एसिटल्डेट वरती. न्यूक्लिओफाइल सेकंड स्टेप मध्ये काय करतो? अटॅक करतो. एकदा एसिटल्डेट वरती, एकदा कीटोन वरती. म्हणजे तुम्हाला किती प्रोडक्ट मिळणार? टोटल 2. त्याच पद्धतीने हा जो न्यूक्लिओफाइल या ठिकाणी जो जनरेट झालेला आहे एसिटोन पासून, हा एकदा अटॅक करणार याच्यावरती एसिटल्डेटच्या कार्बोनिल कार्बन वरती आणि एकदा अटॅक करणार तो एसिटोन वरती. म्हणजे या ठिकाणी देखील तुम्हाला किती प्रोडक्ट मिळणार? 2. सो बाळांनो 2 आणि 2 उत्तर आलेलं आहे 4. जर सीईटीला याच्यावरती प्रश्न विचारला आणि ऑप्शन तुम्हाला दिलेले असेल 1 2 3 4 तर तुमचं उत्तर असणार आहे 4. सो आय होप सो की तुम्हाला हे जरूर जमेल. ऍक्च्युअली 2 रिएक्शन तर आपण ऑलरेडी केलेले आहे. केले का नाही स्टार्टिंगला? ऍसिटल्डेटची रिएक्शन करून बघितलेली आपण. कीटोनची कीटोनवरची अटॅकची रिएक्शन केलेली आहे. बघा इथे झालेलं आहे 2 रिएक्शन ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. कीटोनची रिएक्शन तुम्हाला ऑलरेडी मी शिकवली. अल्डिहाइडची रिएक्शन जी आहे ती स्टार्टिंगलाच घेतलेली आहे. 2 रिएक्शन तर तुम्हाला येत आहे. तिसरी आणि चौथी म्हणजे तुम्हाला तिसरा आणि चौथा प्रॉडक्ट या ठिकाणी फाइंड आउट करून बघायचं आहे. सो आय होप सो की हे सगळं आणि हे तुमचं होमवर्क आहे. जरूर करा. जर काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला मेसेज करू शकता आणि डेफिनेटली आय विल ट्राय टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. डोंट वरी. सो आय होप सो की हे सर्व तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे.
आणि यानंतर आपण कॅनिझरोज रिॲक्शन देखील घेणार आहोत. तर तत्पूर्वी या सगळ्या गोष्टी तुम्ही याचे स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. लिहिणं फार जास्त महत्वाचं आहे. म्हणजे स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून ते लिहून तुम्ही घेऊ शकतात. लेक्चरच्या फ्लो मध्ये मी हे विसरलो की तुम्हाला कदाचित लिहायचं ही असेल. ठीक आहे. ठीक आहे. सो लगेचच आपण कॅनिझरोज रिॲक्शन देखील घेणार आहोत. ओके, चला मित्रांनो, आता अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन नंतर आपण नेक्स्ट रिॲक्शन घेणार आहोत, कॅनिझरोज रिॲक्शन. चला हेडिंग टाका, कॅनिझरोज रिॲक्शन. लिखो भैया कॅनिझरोज रिएक्शन. लेक्चर के स्टार्टिंग में मैंने आपको कहा कि अगर आप चाहते हो कि ये रिएक्शंस आपको आपके बोर्ड के एग्जाम में लिखना आए, जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला ही रिएक्शन बोर्ड मध्ये लिहिता आली पाहिजे तर आता लिहावं लागेल. जर प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला ती बोर्ड मध्ये एक्झाम लिहिता येईल, अदरवाइज नाही. राईट. सो कॅनिझरोज रिएक्शन, चला आता आपण डिस्कस करूया. कॅनिझरोज रिएक्शन मध्ये सगळ्यात महत्वपूर्ण कंडिशन जी आहे ती अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. कॅनिझरोज रिएक्शन मध्ये अल्फा हायड्रोजन हा प्रेझेंट नसतो. अल्फा हायड्रोजन इज नॉट रिक्वायर्ड. अल्फा हायड्रोजन इज नॉट रिक्वायर्ड या फिर नॉट नेसेसरी कि आप यहाँ पे लिख सकते हैं. बघा, अल्डोल कंडेन्सेशन मध्ये आपण काय बघितलं की अल्फा हायड्रोजन हा प्रेझेंट असायला पाहिजे तर अल्डोल कंडेन्सेशन ही पॉसिबल होईल. परंतु कॅनिझरोज रिएक्शन मध्ये अल्डोल कंडेन्सेशनच्या एक्झॅक्टली उलट आहे. या ठिकाणी अल्फा हायड्रोजन जो आहे तो नसायला पाहिजे. यानी अल्फा हायड्रोजन जब नहीं होगा तब कॅनिझरोज रिएक्शन पॉसिबल आहे. आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अल्फा हायड्रोजन काय असतो आपण ऑलरेडी अल्डोल कंडेन्सेशन मध्ये शिकलेलो आहे. त्यामुळे अल्डोल कंडेन्सेशन ज्या ज्यावेळेस तुम्ही करणार सोबतच कॅनिझरोज रिएक्शन देखील तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे आणि फार जास्त सिंपल आहे बघा. राईट. सो ऍसिड त्यानंतर ऍसिडोन मध्ये अल्डोल कंडेन्सेशन पॉसिबल आहे कारण अल्फा हायड्रोजन आहे. आणि तुमचं फॉर्मल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइड यामध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाही. त्यामुळे या ठिकाणी कॅनिझरोज रिएक्शन होणार आहे. सो कॅनिझरोज रिएक्शन मध्ये अल्फा हायड्रोजनची आवश्यकता ही नसते. आणि तुम्हाला माहित आहे आत्ताच आपण बघितलं की फॉरवर्डेड मध्ये दिसतंय का तुम्हाला अल्फा हायड्रोजन नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट लेक्चर केलेला आहे आणि डायरेक्ट कॅनिझरोज रिएक्शन्स वरती उडी मारून आलेले आहेत त्या मुलांसाठी बघा, कार्बोनिल कार्बनला जो कार्बन अटॅच असतो त्या कार्बनला तुम्ही म्हणणार अल्फा कार्बन, परंतु या ठिकाणी अल्फा कार्बन हा नाही आणि अल्फा कार्बनच नसेल तर अल्फा हायड्रोजन कुठून येणार. त्यामुळे या ठिकाणी अल्फा हायड्रोजन नाही आणि म्हणून फॉर्मल्डिहाइड मध्ये जी रिएक्शन असणार आहे ती असणार आहे तुमची कॅनिझरोज रिएक्शन. त्याचबरोबर बेन्झाल्डिहाइड या ठिकाणी बघा, बेन्झाल्डिहाइड मध्ये हा तुमचा कार्बोनिल कार्बन आणि याला अटॅच असलेला जो कार्बन आहे तो तुमचा असतो अल्फा कार्बन. या अल्फा कार्बनला एक देखील अल्फा हायड्रोजन नाही. त्यामुळं या ठिकाणी बेन्झाल्डिहाइडच्या केसमध्ये देखील बघा कॅनिझरोज रिएक्शन होईल. सो ज्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन नसतो त्या ठिकाणी कॅनिझरोज रिएक्शन होईल. म्हणजे फॉर्मल्डिहाइड मध्ये कॅनिझरोज रिएक्शन होणार, बेन्झाल्डिहाइड मध्ये कॅनिझरोज रिएक्शन होणार. आणि ह्या पद्धतीचे देखील प्रश्न तुमच्या बोर्डच्या एमसीक्यूज मध्ये देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे की सेक्शन 1 मध्ये पहिला प्रश्न आहे 10 एमसीक्यूज, तिथे देखील हा प्रश्न येऊ शकतो. सीईटी देखील विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग अल्डोल कंडेन्सेशन इज पॉसिबल या फिर इन विच ऑफ द फॉलोइंग कॅनिझरोज इज पॉसिबल. ठीक आहे. परत एकदा फक्त त्या मुलांसाठी ज्यांनी डायरेक्टली उडी मारून आलेले आहे तिथं त्यांची देखील मला फार काळजी आहे. सर्वच विद्यार्थ्यांची मी काळजी घेणारा शिक्षक आहे. तर या ठिकाणी अल्फा हायड्रोजन काय असतं परत एकदा बघा,
कार्बोनिल कार्बनला जो कार्बन अटॅच असतो त्याला तुम्ही अल्फा कार्बन म्हणणार आणि अल्फा कार्बनला जे हायड्रोजन अटॅच असतात त्यांना तुम्ही अल्फा हायड्रोजन म्हणणार. या ठिकाणी 3 अल्फा हायड्रोजन आहे. तर ज्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन असतो त्या ठिकाणी होतं अल्डोल कंडेन्सेशन, ज्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी होतं कॅनिझोरोस. करेक्ट, राइट. और एसिडोन का भी हमने एग्जांपल लिया था. या ठिकाणी पटपट सांगा मला किती अल्फा हायड्रोजन आहे. आत्ताच आपण अल्डोल कंडेन्सेशन शिकताना ते बघितलेलं आहे. अल्फा कार्बन किती आहे 2, त्याला अटॅच असलेला हायड्रोजन असतो अल्फा हायड्रोजन 3 आणि 3 6. सो हे दोन्ही एक्झाम्पल अल्डोल कंडेन्सेशनचे होते, आत्ताच आपण बघितले. आणि फॉर्मल्डेट बेंझोल्डेट यामध्ये होणार आहे कॅनिझोरोस रिएक्शन. ठीक आहे, चला आता नेक्स्ट पॉइंट कॅनिझोरोस रिएक्शनच्या बाबतीत हे तर कळलं तुम्हाला की अल्फा हायड्रोजनची गरज नाही. सेकंड महत्वाचा पॉइंट, सेकंड लक्षात ठेवा या रिएक्शन मध्ये देखील बेस आपण वापरणार आहोत, परंतु मीडियम आहे बाळांनो कॉन्सन्ट्रेटेड KOH किंवा कॉन्सन्ट्रेटेड NaOH च्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन आपण करत असतो. कॉन्सन्ट्रेटेड KOH किंवा कॉन्सन्ट्रेटेड NaOH च्या प्रेझेन्स मध्ये. आणि थर्ड अत्यंत महत्वाचा पॉइंट अगेन फॉर MCQs, ही रिएक्शन आहे डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. बोर्डच्या पेपरमध्ये स्पेलिंग व्यवस्थित लिहा. ठीक आहे, बरोबर, फार मोठी स्पेलिंग आहे डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. तो डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन ही रेडॉक्स रिएक्शनची तुमची टर्म आहे. डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस एकाच एलिमेंटचं ऑक्सिडेशन होणार आणि त्याचाच रिडक्शन जर होत असेल तर त्याला तुम्ही म्हणतात डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन. व्हॉट इज डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन? व्हेन, इथं लिहितोय मी, थोडं रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. व्हेन सेम एलिमेंट इज ऑक्सिडाइज्ड, when same element is oxidized and same element is reduced, then such type of reaction called as disproportionation रिएक्शन. सो कॅनिझोरोस ही तुमची डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. चला आता थोडंसं मी याच्याविषयी तुम्हाला शिकवतोय. बघा, तुम्हाला बेसिक हे माहित आहे का बाळांनो? अल्कोहोलचं जर मी ऑक्सिडेशन केलं, ठीक आहे, तर तुम्हाला काय मिळणार? अल्डिहाइड. आणि जर का मी अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर मला मिळणार ऍसिड. राइट, लक्षात ठेवा, अल्कोहल का ऑक्सीडेशन अल्डिहाइड और अल्डिहाइड का ऑक्सीडेशन करेंगे तो क्या मिलेगा? एसिड मिलेगा. ठीक आहे, ऑक्सिडेशन करा, परत अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा. जर मला एसिड टू अल्डिहाइड जायचं आहे, मला काय करावं लागणार? रिडक्शन. और अल्डिहाइड से अल्कोहल आना है तो क्या करना पड़ेगा? रिडक्शन. यानी जैसे सॉलिड लिक्विड गैस होता है, आपको पता है कि हीटिंग करने के बाद सॉलिड का लिक्विड, लिक्विड का गैस, और वाइस वर्सा हम गैस से लिक्विड और लिक्विड से सॉलिड आ सकते हैं. इसी तरीके से हम अल्कोहल से अल्डिहाइड और अल्डिहाइड से एसिड जा सकते हैं, वापिस एसिड से अल्डिहाइड, अल्डिहाइड से अल्कोहल आ सकते हैं बाय यूजिंग ऑक्सीडाइजिंग एंड रिड्यूसिंग एजेंट. उसमें भी टाइप होते हैं, देखो, माइल्ड ऑक्सीडाइजिंग एजेंट, स्ट्रॉन्ग ऑक्सीडाइजिंग एजेंट, रिड्यूसिंग में भी टाइप होते हैं. माइल्ड रिड्यूसिंग एजेंट, स्ट्रॉन्ग रिड्यूसिंग एजेंट. ठीक आहे, सो मला तुम्हाला काय शिकवायचं आहे बघा. जर सपोज या ठिकाणी या रिएक्शन मध्ये हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. जर अल्डिहाइडचा विचार केला, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यावर काय मिळतं? लक्षात ठेवा, ऍसिड. आणि अल्डिहाइडचं जर रिडक्शन केलं मी तर काय मिळणार? अल्कोहोल. आणि हा जो काही मी पॉइंट इथे या ठिकाणी तुम्हाला शिकवलेला आहे, आता त्याच पॉइंटला अनुसरून आता आपला पुढचं लेक्चर मधला भाग आहे जो कॅनिझोरोस रिएक्शन मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. रिएक्शन अत्यंत सिंपल आहे. ठीक आहे, चला आता आपण डायरेक्ट रिएक्शन घेऊया. तर ओळखणार कसं? अल्डोल कंडेन्सेशन करणार किंवा कॅनिझोरोस. तर बाळांनो, सब खेल किसका है? नंबर 1, अल्फा हाइड्रोजन है या नहीं है? और नंबर 2, एरो के ऊपर आपको देखने को मिलेगा कॉन्सेंट्रेटेड KOH या कॉन्सेंट्रेटेड NaOH. इस तरीके से कॉन्सेंट्रेटेड NaOH या फिर कॉन्सेंट्रेटेड KOH. ठीक आहे, असं लिहिलेलं बघायला मिळेल. एक्सेप्शन केस वगैरे ते आहेत, परंतु तुम्हाला आता सीईटी आणि बोर्डसाठी
ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची की असं दिलेलं आहे म्हणजे डेफिनेटली तुमची रिएक्शन ही आहे कॅनिझरोज रिएक्शन. तर बघा प्रॉडक्ट कसे बनवायचे. तर ह्या ठिकाणी हा आहे तुमचा फॉर्मल्डिहाइड आणि जसं आता मी तुम्हाला शिकवलं की अल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन केलं, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळणार बाळांनो? ऍसिड. तर या ठिकाणी फॉर्मल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा पटकन, झटपट, फटाफट, आर्स मिळतील खडाखट. तो यहाँ पे देखो फॉर्मल्डिहाइड का ऑक्सीडेशन करो जल्दी. फॉर्मिक ऍसिड क्या मिलेगा? फॉर्मिक ऍसिड. डेफिनेटली व्हेरी गुड. शाबास. मला माहिती आहे हुशार विद्यार्थी, अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी मनातल्या मनात उत्तर दिलेलं आहे. फॉर्मिक ऍसिड मिळणार सर. फॉर्मिक ऍसिड ठीक आहे. तो फॉर्मिक ऍसिड मिळणार, ऍड आउट नाही. ठीक आहे. ऑक्सिडेशन केलं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. फक्त एक ऑक्सिजन ऍड करा. बनवलं फॉर्मिक ऍसिड. ठीक आहे. आता रिडक्शन करूया. रिडक्शनचा अर्थ काय होतो? बेसिक वरती या. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ह्या ठिकाणी हायड्रोजन कसं ऍड होणार बघा. या ठिकाणी बघा बाळांनो, असा हायड्रोजन ऍड करा. H2 कसं ऍड करणार? एक बॉन्ड हा ब्रेक करा. कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करा. एक हायड्रोजन ह्या कार्बनला, नीट बघा, एक हायड्रोजन ह्या कार्बनला, एक हायड्रोजन ऑक्सिजनला. म्हणजे काय मिळणार तुम्हाला बघा? CH3 दिसतंय? CH3OH म्हणजे तुम्हाला मिळालेलं आहे मिथिल अल्कोहोल. समजते तुम्हाला? परत बघा, परत बघा, व्यवस्थित बघा. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? फॉर्मल्डिहाइड ऍड काय करायचं आहे तुम्हाला? हायड्रोजन. कसं ऍड करणार? असं ऍड करणार. एक पाय बॉन्ड ब्रेक करा. एक हाइड्रोजन कार्बनला लिया, एक हाइड्रोजन ऑक्सीजन लिया. दैट्स इट, खत्म. राइट. यहाँ पे देखो CH3OH यानी आपको मिलेगा मिथिल अल्कोहोल. क्या मिलेगा आपको? मिथिल अल्कोहोल. काय मिळालं तुम्हाला? मिथिल अल्कोहोल आणि फॉर्मिक ऍसिड मिळालेला आहे. आता फायनली एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे. बघा ऍसिड कोण असतो? ऍसिड तो असतो जो H+ देतो आणि ह्या ठिकाणी हा जो H जो दिसतोय तुम्हाला, हा तुमचा ऍसिडिक हायड्रोजन आहे कारण तो त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम सोबत अटॅच आहे. सो थोडक्यात समजून घ्या की हा H+ इथून निघून जाईल आणि त्याची जागा त्या बेस मधला जो कॅटॉनिक पार्ट आहे तो घेईल. जर ह्या ठिकाणी मी जर KOH वापरलं, सपोज कन्सिडर करा की मी KOH वापरलं, तर ह्या ठिकाणी हा H तुम्हाला काढून टाकायचा आहे. दिसतोय? हा H काढून टाकायचा आहे आणि या ठिकाणी येणार आहे K+. अगर मैंने NaOH यूज किया, जर मी NaOH वापरलं तर या ठिकाणी हा K+ निघून जाणार आणि याच्या जागेवर येणार आहे Na+. सो अशा पद्धतीने तुम्हाला फायनली जे मिळणार आहे, सपोज कन्सिडर करा की मी NaOH वापरलेला आहे या ठिकाणी, तर तुम्हाला मिळणार आहे सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड. बघितलं या ठिकाणी? सिंपल. एक बार ऑक्सिडेशन, एक बार रिडक्शन. एकदा ऑक्सिडेशन, एकदा रिडक्शन आणि म्हणूनच या रिएक्शनला तुम्ही काय म्हणता? डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. इस वजह से इस रिएक्शन को हम बोलेंगे डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. समझते? एकदम सिंपल. ऑक्सिडेशन, एडिशन ऑफ ऑक्सिजन. रिडक्शन इज व्हॉट? एडिशन ऑफ हायड्रोजन. आणि हे जे लिहिलेलं आहे बाळांनो, हे आहे तुमचं सेल्फ कॅनिझरोज. बघा जसं अल्डोल मध्ये आपण बघितलं होतं की दोन टाईप असतात, एक सेल्फ आणि दुसरं क्रॉस. इथं मॉलिक्यूल जे आहेत ते सेम आहेत, फक्त फॉर्मल्डिहाइड या ठिकाणी आपण कॅनिझरोज रिएक्शन या ठिकाणी करतोय म्हणून ही झाली सेल्फ. जर वेगवेगळे वापरले तर ती असणार आहे क्रॉस. सो आय होप सो की तुम्हाला समजलेलं आहे. समजलं? परत एक एक्झाम्पल बघू. डोंट वरी. चिंता करू नका. अभ्यास करा. ठीक आहे. चला एक एक्झाम्पल परत एकदा आपण घेऊया आणि चला बाळांनो आता आपण याचं करणार आहोत. कॅनिझरोज रिएक्शन एरो वरती लिहिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड NaOH. बेंझाल्डेट मध्ये अल्फा हायड्रोजन असतो का? पटकन सांगा. नसतो. म्हणून याचं कॅनिझरोज पॉसिबल आहे. अल्फा हायड्रोजन असतं तर अल्डोल कंडेन्सेशन झालं असतं. चला एकदा करा ऑक्सिडेशन, एकदा करा रिडक्शन. ऑक्सिडेशन काय असतं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. एक ऑक्सिजन ऍड करून टाका. जल्दी ऑक्सीडेशन करो. ये आपका बेंजोलेट, इसका करेंगे अपन ऑक्सीडेशन. C डबल बॉन्ड OH.
बेंझोइक ऍसिड, क्या नाव इसका? बेंझोइक ऍसिड. ठीक आहे, याचं नाव आहे बेंझोइक ऍसिड. बनवलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश. एक एच निघून जाणार, पळून जाणार, गेला पळून, गेला, कारण तो ऍसिडिक हायड्रोजन होता. ऑक्सिजनने त्याला लात मारून हाकलून दिलं, दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतले. ठीक आहे, म्हणून ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. कळते तुम्हाला? राईट. अशा पद्धतीने बघा कसा ऑक्सिजन खतरनाक एलिमेंट आहे. जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे काय करणार, तो बॉन्ड जो असतो शेअर पेअर स्वतःकडे ओढून घेतो तो. ठीक आहे, हे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन वरती, H प्लस गेला बिचारा, गेला H प्लस, गेला पळून. मग त्यानंतर सोल्युशन मधला जो कॅटोनिक पार्ट आहे Na प्लस, या ठिकाणी तुम्हाला त्या H प्लसच्या ठिकाणी जोडायचा आहे, लावायचा आहे. तो बेंजोइक एसिड था पहले, लेकिन अब सोडियम लगने के बाद ये हो जाएगा आपका सोडियम सॉल्ट ऑफ, काय नाव असणार याचा? सोडियम सॉल्ट ऑफ बेंझोइक ऍसिड. बाळांनो, मराठी मातृभाषेत मी शिकवतो आहे तुम्हाला, परंतु अधूनमधून थोडी हिंदी, थोडी इंग्लिश हे बोलणं मला क्रमप्राप्त आहे आणि हे आपसुकच बाहेर दिसतं. त्यामुळं आणि आय होप सो की तुम्हाला देखील इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं काय येतं आणि सगळ्या भाषा तुम्हाला समजतात. ठीक आहे, हे मला माहित आहे, तर समजून घ्या. तो ये कोई दूसरी पंजाबी या मलयालम या कन्नड़ भाषा में तो मैं नहीं पढ़ा रहा हूँ. 3 लैंग्वेज का इस्तेमाल मैं यहाँ पे करूंगा. एंड हियर सी, एक प्रोडक्ट आपका हो गया. अब दूसरा क्या है? दूसरा आपको करना है रिडक्शन, और रिडक्शन करना है यानी एडिशन ऑफ हाइड्रोजन. यहाँ पे देखो हाइड्रोजन कैसे ऐड करेंगे? हाइड्रोजन यानी H2, सिर्फ H नहीं, H2. एक पेर तोड डालो, एक पाय तोडून टाका, ऑक्सिजनला एक हायड्रोजन द्या, या कार्बनला एक हायड्रोजन द्या. समजतंय? एकदम सिंपल. एक पाय बॉन्ड तोडा, एक पाय बॉन्ड तोडा. समजत नसेल, आठवत नसेल किंवा नंतर आठवणार नाही कदाचित, लिहून घ्या असं की एक पाय बॉन्ड ब्रेक करा आणि एक हायड्रोजन कार्बनला द्या, एक हायड्रोजन कोणाला द्या? कार्बनला द्या, आणि एक हायड्रोजन कोणाला द्या? ऑक्सिजनला द्या. आणि एक हायड्रोजन कोणाला द्या? ऑक्सिजनला. एक हायड्रोजन ऑक्सिजनला द्या. हायड्रोजन ऍड करणं म्हणजे काय असतं बाळांनो? रिडक्शन. समजलं तुम्हाला? राईट. या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी तयार होणार आहे CH2OH. ठीक आहे, कार्बनला किती हायड्रोजन आहे टोटल? आता 2 दिसतंय, हे बघा, HHOH. याला तुम्ही म्हणणार आहे बेंझिल अल्कोहोल. बेंझिल अल्कोहोल, क्या बोलेंगे इसको? बेंझिल अल्कोहोल. तो इस तरीके से 2 प्रोडक्ट आपको मिलेंगे. किती प्रोडक्ट मिळणार बाळांनो? 2. एकदा काय करायचंय? ऑक्सिडेशन. एकदा काय करायचंय तुम्हाला? रिडक्शन. सो आय होप सो हे तुम्हाला समजलेलं आहे. समजलं का बाळांनो? समजले का तुले? समजतंय? समजले का तुले? गायकवाड सर म्हणतात मले सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील, डेफिनेटली कळतील, 101% कळतील, जर व्यवस्थित पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जर लेक्चर ऐकलं असेल, केलं असेल तर. ओके, सो अशा पद्धतीने हे झालं सेल्फ. चला आता फास्ट क्रॉस पण समजून घेऊ आणि मग तुमचं लेक्चर संपून जाईल आजचं. ठीक आहे, सो क्रॉस कॅनिझोरोस पटकन हेडिंग टाका. फिक्स प्रश्न आहे बाळांनो, फिक्स. प्रीवियस ईयर क्वेश्चंस देख लो, बोर्ड के पेपर उठाओ, देख लो. एक्सप्लेन द अल्डोल कंडेंसेशन, राइट शॉर्ट नोट्स ऑन कैनिजोरस वगैरह, इस टाइप के क्वेश्चंस काफी बार पूछे जाते हैं. हमारे जमाने से आ रहे हो, राइट, 1950 से आ रहे हो, बहुत सालों से ये क्वेश्चंस आ रहे हैं, बहुत सालों से क्वेश्चंस आ रहे हैं अल्डोल कंडेंसेशन और कैनिजोरस के ऊपर. ठीक है, सो क्रॉस कैनिजोरस यहाँ पे लेंगे आपण. तो बघा बाळांनो, क्रॉस कैनिजोरस आता एक लिहिलेलं आहे मी. बघा आता क्रॉस कॅनिझोरोस बघूया आपण. क्रॉस कॅनिझोरोस एक आहे फॉर्माल्डिहाइड आणि एक आहे बेन्झाल्डिहाइड. दिसतंय तुम्हाला? 2 वेगवेगळे. एक बेन्झाल्डिहाइड घेतलं, एक फॉर्माल्डिहाइड घेतलं. एरो वरती लिहिलेलं आहे कॉन्सन्ट्रेटेड NaOH. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलेलं आहे बाळांनो फायनल प्रोडक्ट काय आहे. सो रिएक्शन कंडिशन कॉन्सन्ट्रेटेड NaOH किंवा कॉन्सन्ट्रेटेड KOH देखील असू शकतं, आणि नंतर ऍसिडिक कंडिशन देखील तुमची असू शकते. सो एरो वरती असं काही दिसलं तुम्हाला तर 100% ही रिएक्शन तुमची कॅनिझोरोस रिएक्शन आहे, याच्यात काही डाऊट नाही. ठीक आहे, ठीक आहे. चला आता रिएक्शन तुम्हाला करायची आहे. सो मी तुम्हाला शिकवलं
की एकदा तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं आणि एकदा काय करायचंय रिडक्शन. आता प्रश्न तुमच्या मनात बाळांनो हा आला पाहिजे की सर आता ऑक्सीडेशन तर आम्ही करू, ठीक है, रिडक्शन भी कर लेंगे, लेकिन किसका करें सर? फॉर्मल्डिहाइड का हम क्या करें, ऑक्सीडेशन या रिडक्शन? बेंजल्डेहाइड का क्या करें, ऑक्सीडेशन या रिडक्शन? बोलो सर, अभी थोड़ा कन्फ्युजन हमारा हो रहा है. आमचा या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे सर. आम्ही नेमकं ऑक्सिडेशन कुणाचं करू आणि कुणाचं नाही करू, ठीक आहे? तर हे तुमचा गोंधळ जो आहे तो काही क्षणात आता दूर होणार आहे. बाळांनो, ह्या दोघांपैकी छोटा कंपाउंड कोणता आहे आणि मोठा कोण आहे? छोटा मोठा कोण आहे? जल्दी जल्दी बताओ. हा आहे तुमचा छोटे भाई, राइट, स्मॉल है, और ये अपने बडे भाई, ठीक आहे. हा छोटा आहे कंपाऊंड आणि हा आहे तुमचा मोठा कंपाऊंड. दिसतंय रिंग आहे, रिंग. रिंग सोबत CHO आहे. छोटा फॉर्मल्डिहाइड आहे आणि बडा कौन आहे आपका? बेंझाल्डेहाइड. तर कन्सिडर करा, ठीक आहे. याच्या अगोदर ही रिएक्शन तुमची चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी छोटंसं हायपोथेटिकल एक्झाम्पल मी देतो. कन्सिडर करा, हे दोन मित्र आहेत. हा आहे पतलू, हा है पतलू, और ये है भैया उसका फ्रेंड मोटू, राइट? ये आपका मोटू और ये पतलू. जैसे बेंजल्डेहाइड ये कौन हो गया? मोटू, और जो पतलू है ये हो गया आपका फॉर्मल्डिहाइड. अब ये दोनों डॉक्टर के पास चले गए. हे दोघे डॉक्टर जवळ गेले, ठीक आहे. मग डॉक्टर्स त्यांच्या हेल्थ रिलेटेड काय सजेशन देणार? व्हॉट डू यू थिंक? जर पतलू आणि मोटू दोघे डॉक्टरकडे गेले, डॉक्टर साहेब सांगणार कि पतलू भैया आप बहुत पतले हो, आपको थोड़ी आपकी बॉडी बनानी पड़ेगी, हवा भी आए तो आप उड़ जाते हो, ठीक है, इसलिए आपको बड़ा होना पड़ेगा, ताकतवर होना पड़ेगा. और मोटू भाई को वो बोलेंगे, मोटू भाईला सांगणार, अरे मोटू भाई, जर तू असं जर खात राहिला एक दिवस फुटशील, खाऊन खाऊन फुटशील, तू थोडासा आता बारीक हो. मतलब मोटू को बोलेंगे पतलू हो जा थोड़ा, और पतलू को बोलेंगे मोटा हो जा. यानी यहाँ पर बच्चों जो छोटा है उसका करो ऑक्सिडेशन, जो छोटा आहे त्याचं करा ऑक्सिडेशन, आणि जो मोठा आहे त्याचं करा रिडक्शन. राहील लक्षात? आता नाही विसरत तुम्ही, आता विसरणार नाही, शक्य नाही. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर या ठिकाणी फॉर्मल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करायचंय तुम्हाला आणि बेंझल्डेहाइडचं काय करायचंय? रिडक्शन. आणि ऑक्सिडेशन तुम्हाला माहित आहे किती सिंपल आहे, आत्ताच तर केलं होतं आपण, राईट? फॉर्मल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा, फॉर्मिक ऍसिड, आणि बेंझल्डेहाइडचं रिडक्शन करा. रिडक्शन कसं करणार? एक हायड्रोजन कार्बनला द्या, पाय बॉन्ड ब्रेक करा, एक हायड्रोजन ऑक्सिजनला द्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बेन्झीन रिंग आणि इथे असणार आहे CH2OH. म्हणजे तुम्हाला मिळालेलं आहे बाळांनो बेन्झील बेन्झील अल्कोहोल, बेन्झील अल्कोहोल, बेन्झील अल्कोहोल. और यहाँ पे आपको मिला है बच्चों फॉर्मिक ऍसिड. आणि फॉर्मिक ऍसिड मिळाल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. काय करायचं आहे? H ला काढून टाकायचं आहे, कारण तो ऍसिडिक हायड्रोजन आहे, आणि त्याच्याऐवजी Na+ किंवा K+, जो काही कॅटायन असणार तो. दॅट मीन्स व्हॉट यू गेट? सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड आणि बेन्झिल अल्कोहोल. अशा पद्धतीने तुम्हाला हे क्रॉस कॅनिझरोजचं फायनल प्रॉडक्ट मिळणार आहे. सो डिअर फ्रेंड्स, आय होप सो की रिएक्शन तुम्हाला व्यवस्थित समजलेली आहे. अत्यंत सिंपल. कॅनिझरोजचे सगळे पॉइंट्स इथं बघा. कॅनिझरोज रिएक्शन मध्ये तुम्हाला अल्फा हायड्रोजन नसणार आहे. अल्फा हायड्रोजन असणार आहे का? नाही. नंबर 1 कंडिशन. त्यानंतर सेकंड, बोर्डमध्ये देखील फर्स्ट पॉइंट तुम्हाला लिहायचा आहे की अल्फा हायड्रोजन इज नॉट रिक्वायर्ड. सेकंड पॉइंट, मीडियम कोणतं असतं? कॉन्सन्ट्रेटेड मीडियम असतं, NaOH किंवा KOH. त्यानंतर थर्ड, फार जास्त महत्त्वाचा पॉइंट, सीईटी मध्ये देखील याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन? डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. व्हेन द सेम एलिमेंट इज ऑक्सिडाइज्ड अँड सेम एलिमेंट इज रिड्यूस. ठीक आहे. आणि मग तुम्ही कशा पद्धतीने केलं? एकदा ऑक्सिडेशन एकदा रिडक्शन, हे तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. अत्यंत सिंपल रिएक्शन. सेल्फ ज्यामध्ये सेम मॉलिक्युल्स असतील आणि क्रॉस ज्यामध्ये वेगवेगळे
मॉलिक्युल्स आपण घेतले. एक फॉर्मल्डेहाइड घेतला आणि एक दुसरा बेन्झाल्डेहाइड घेतला. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आय होप सो की संपूर्ण लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे आणि तुमच्या बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्या अगोदर जेवढे लेक्चर्स आपण कव्हर करू शकू ते सगळे लेक्चर्स इम्पोर्टंट नेम रिएक्शन्स असतील किंवा काही न्यूमेरिकल्स असतील. मी ऑलरेडी सांगितलं की जो काही अवघड पार्ट आहे, जो तुम्हाला किचकट वाटतो, तुम्हाला समजत नाही, कमेंट सेक्शनमध्ये टाइप करा. आय विल ट्राय टू मेक व्हिडिओज ऑन दॅट टॉपिक आणि हे सर्व काही तुमच्या रिस्पॉन्सवर देखील अवलंबून आहे. सो अजूनही ज्या मुलांनी या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं बाळांनो, लगेच सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्हाला मिळतील, ज्याचा तुम्हाला फायदा तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामला होणार आहे, सीईटीला देखील होणार आहे. नेक्स्ट रिएक्शन कोणती जी तुम्हाला अवघड वाटते, कमेंट सेक्शनमध्ये टाइप करा. ती रिएक्शन तुम्हाला इन डिटेल मी शिकवणार. न्यूमेरिकल्स असतील, फिजिकल, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक सब यहाँ पे आपको सीखने को मिलेगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये नेम रिएक्शन तुम्ही मला सजेस्ट करा अँड आय विल टीच दॅट रिएक्शन. नमस्कार. जय महाराष्ट्र.